नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक खूप महत्त्वाची बातमी बघणार आहोत. भारत आणि युरोपमध्ये व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA. हा करार झाला तर याचा थेट परिणाम आपल्या कापसाच्या भावावर होऊ शकतो. म्हणूनच ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर शेतकरी बंधूंनो, बातमीला पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर तुम्ही कृषी जागर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपण या चॅनलवरती दररोज बाजारभाव, शेतीविषयक नवीन अपडेट आणि सरकारी महत्त्वाच्या योजना सोप्या शब्दात सांगत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर शेतकरी मित्रांनो, भारत आणि युरोप याच्यात सध्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच FTA या कराराबद्दल चर्चा सुरू आहे. या करारामध्ये भारताच्या कापड उद्योगाने एक मोठी मागणी केली आहे. ती मागणी म्हणजे युरोपामध्ये कापूस आणि कापड फ्री ड्युटी विकले गेले पाहिजे. म्हणजेच कोणतीही आयात कर न लावता विकले गेले पाहिजे. जर मित्रांनो ही मागणी मान्य झाली तर भारतातून युरोपला जाणाऱ्या कापसाची आणि कापडाची निर्यात वाढू शकते. दुसरं म्हणजेच जेव्हा निर्यात वाढेल तेव्हा देशामध्ये कापसाची मागणी वाढेल आणि पुढे जाऊन कापसाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. आज जरी कापसाचे भाव स्थिर नसले, वर खाली होत असले तरी हा करार जर यशस्वी झाला तर पुढच्या काही महिन्यात कापसाचे भाव सुधारण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हे लगेच होणार नाही. हे सगळं सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही होती भारताच्या कापूस उद्योगाने भारत सरकारकडे मागणी केलेली माहिती. तर तुम्हाला अशा बाजारभावाच्या अपडेट्स आणि शेतीविषयक बातम्या रोज हव्या असतील तर कृषी जागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.